नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जे या ठिकाणी फिटर, टर्नर आणि मशिनिस्टची जे थेरटिकल आपण या ठिकाणी थेरी बघणार आहोत. तर ते कशा पद्धतीनं राहणार आहे, तर आपला याच्यापूर्वीचा जो आहे तो सामान्य सुरक्षा, व्यक्तिगत सुरक्षा आणि मशीन सुरक्षा याबद्दल आपण सगळी संपूर्ण माहिती घेतलेली आहे, डिटेलमध्ये ते पाहिलेलं आहे. तर आज आपण जे आहे ते त्याच्या पुढचा भाग म्हणजे कोणता, PPE पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे कोणती आहेत आणि त्यांचा कोणत्या धोक्यापासून वापर होते हे पण आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला बिना उशीर करता जे आहे ते आपण सुरू करूया. तर बघा, सगळ्यात आधी जे आहे ते डोके संरक्षण, म्हणजे डोक्याच्यासाठी काय काय आहे, धोका काय काय आहे त्याच्यासाठी पडणारे वस्तू, विरुद्ध प्रहार वस्तू आणि स्पॅटर. तर ह्याच्यासाठी कोणतं आपल्याला PPE किट वापरावं लागणार आहे, तर हेल्मेट वापरावं लागणार आहे, जसं की तुम्ही या आकृतीमध्ये बघू शकता. चला नेक्स्ट बघू आता आपण पायाचे संरक्षण. पायाच्या संरक्षणासाठी काय काय वापरणार तुम्ही, म्हणजे पाय धोका कोणता कोणता आहे, हॉट स्पॅटर, पडणाऱ्या वस्तू, ओले क्षेत्र कार्यरत. तर बघा, हॉट स्पॅटर म्हणजे जे ठिकाणी गरम वस्तू राहते किंवा गरम जॉब किंवा फोर्ज शॉपमध्ये किंवा तुम्ही स्टील प्लांटमध्ये काम करताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते लेदर पायरक्षक असा जे आहे ते बूट वापरायचा आहे. त्यानंतर पडणाऱ्या वस्तूमध्ये सुरक्षितता बूट म्हणजे सेफ्टी शूज वापरायचे. त्या ठिकाणी जे आहे ते ओले क्षेत्र जिथं असते तिथं गमबूट वापरायचं आहे. या ठिकाणी तुम्ही आकृतीमध्ये पण पाहू शकता. त्यानंतर जे आहे ते नोज म्हणजेच नाक. नाकाचं काय काय धोका आहे, तर धुळीचे कण, धोके, वायू किंवा वाफ यासाठी जे आहे ते नोज मास्क असते, तर ते तुम्हाला वापरावं लागणार आहे. आणि परीक्षेमध्ये याच्यावर जे आहे ते हमखास 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात, त्यामुळं जे आहे ते थोडंसं ध्यान देऊन बघा. हात संरक्षण, तर त्याच्यात धोका काय काय आहे, थेट संपर्कामुळे उष्णतेचा दाह, ब्लोज माध्यम उष्णता पसरवते. तर ह्याच्यासाठी काय करायचे, तुम्हाला जे आहे ते हातमोजे वापरायचे आहेत. डोळ्याचे संरक्षण. डोळ्याच्या संरक्षणामध्ये काय आहे, तर क्वेश्चन एक काय येते की तुम्ही ग्राइंडिंग करताना डोळ्याच्या संरक्षणासाठी काय वापरता, तर त्या ठिकाणी जे आहे ते गॉगल्स वापरायचे. नंतर काय आहे, आता धोके बघा, इथं उडणारी धूळकण त्याच्यासाठी गॉगल वापरायचे. UV किरण, IR किरण, उष्णता आणि दृश्यमान जास्त प्रमाण, तर त्याच्यासाठी बघा फेस शिल्ड, रेडिएशन, हँड शिल्ड, हेड शिल्ड. तर या ठिकाणी हे PPE किट तुम्ही वापरू शकता, जसं की तुम्ही आकृतीत बघू शकता. त्यानंतर फेस संरक्षण म्हणजेच चेहऱ्याचं संरक्षणासाठी जे आहे ते वेल्डिंग दरम्यान स्पार्क तयार होतं, वेल्डिंग किंवा ग्राइंडिंग दरम्यान, वेल्डिंग, स्पॅटर किंवा स्ट्रायकिंग, UV किरणापासून चेहऱ्याचे संरक्षण, फेस शिल्ड, हेड शिल्ड सोबत किंवा शिवाय कान मफ हेल्मेटसह, वेल्डर स्क्रीनसाठी, म्हणजे वेल्डिंग करताना जे किरणं निघते तर त्याच्यापासून जे आहे ते आपल्या डोळ्याला इजा होते. तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी जे आहे ते काळ्या एक काच राहते आणि पूर्ण चेहऱ्यासाठी जे आहे ते संरक्षण राहते, तर त्याचा वापर केला जातो. तर कानासाठी बघा, आता हे चेहऱ्यासाठी, कानासाठी जे आहे ते म्हणजे उच्च आवाज पातळी, कानासाठी कान प्लग किंवा कान मफ हे 2 राहते, त्याच्यासाठी इयर प्लग किंवा इयर मफ असं पण म्हटलं जाते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. शरीर संरक्षणासाठी जे आहे ते गरम कण किंवा याला काय म्हणायचं, कोणतं गरम कणापासून जे आहे ते, म्हणजे कसं स्पार्किंग किंवा मेटल ज्या ठिकाणी मेल्ट होते, म्हणजे कसं वितळलं जाते, तर अशा ठिकाणी काम करताना जे आहे ते तुम्हाला लेदर ॲप्रॉन वापरायचे, किंवा ज्या ठिकाणी जाड मेटलपासून जे आहे ते पातळ किंवा छोटे छोटे, आता समजा
मोठ्या रॉडपासून जे आहे ते बारीक तारा ज्या ठिकाणी तयार होतात अशा ठिकाणी तुम्हाला जे आहे ते लेदर ॲप्रॉन वापरायचे. तर ते वापरल्यामुळं काय होईल की जरी करिता त्याचा तुमच्या शरीराला चटका बसला तरी ॲप्रॉनमुळे जे आहे तुम्हाला काही नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते फर्स्ट एड जे आहे ते बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. कारण तुम्हाला जे आहे ते नवीन व्हिडिओ आला की लगेच त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि त्यानंतर जे आहे ते आपण पूर्ण आधी हे सुरक्षा चॅप्टर बघितल्यानंतर आपण याचे जे आहे ते नेहमीचे क्वेश्चनसुद्धा पाहणार आहोत. तर हे जे आहे ते फिटर, टर्नर आणि मशीन्सचे कॉम्बिनेशन जे आहे ते आपण थिअरी शिकत आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथेच विराम देऊया. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.